जी आपण इकडे महानगरपालिकेजवळ उपोषणाला बसले आहे, नेमकी काय मागणी आहे आपली? मागणी अशी आहे, ठाणे विलापूर रोड हा नवी महानगरपालिकेचा एक बांधकाम विभाग आहे। या विभागामध्ये एक भ्रष्टाचार झाला होता डस्टबिन बसवण्याचा। 2022ला एक डस्टबिन बसवले होते ठाणे विलापूर रोडवरती आणि 2024ला पुन्हा त्याच कामाचे जे झालेलं काम आहे त्याच कामाचं परत एकदा फाईल बनवून पैसे खाल्ले होते आणि त्यासाठी मी महानगरपालिका आयुक्तांकडे लेखी पत्रव्यवहार केला होता आणि त्याची फाईलीसहित आम्ही पुरावे दिले होते की हा असा भ्रष्टाचार झालेला आहे। आणि त्या फाईलला जे 2022चे फोटो होते त्याच फोटोची डेट एडिट करून आणि ते नव्याने फाईलला जोडून परत पैसे काढले होते आणि ज्या 2022चे जे डस्टबिन होते ते आहे त्या परिस्थितीमध्येच होते, नवीन डस्टबिन बसवले नव्हते। म्हणून आम्ही त्या पूर्ण विभागाचा सर्वे केला, माहिती घेतली आणि माननीय आयुक्तांना एक निवेदन दिलं। माननीय आयुक्तांना भेटलो पण आणि त्याने आश्वासन दिलं की आम्ही ह्याच्यावरती कारवाई करू म्हणून। परंतु काही दिवस आम्ही वाट बघितली, आम्हाला काहीच प्रतिसाद भेटला नाही। आम्ही पुन्हा आयुक्तांकडे गेलो, आयुक्तांकडे मागणी केली की असं घटना घडली, आम्हाला उत्तर द्या, लेखी उत्तर द्या। त्यावेळेस आयुक्तांनी सांगितलं होतं की मी आयुक्त बोलतोय, तुम्हाला आयुक्तांवरती विश्वास नाही का, म्हणून आम्ही आयुक्तांचा मान ठेवला आणि त्या ठिकाणी निघून गेलो। पण पुन्हा तसंच काहीच कारवाई होत नसल्यामुळे आम्ही पुन्हा उपोषणाचं पत्र दिलं आणि मागच्या वर्षी आम्ही उपोषणाला बसलो होतो। तेव्हा माननीय ॲडिशनल कमिशनर सुनील पवार साहेब यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं होतं, ते आम्ही ते ठेवलेलं आहे की आम्ही ह्या चौकशी करून अहवाल आयुक्तांना सादर करू। परंतु आजपर्यंत काही चौकशी झाली नाही आणि चौकशी झाली, आम्हाला बोलवलं होतं आणि जे अभियंते होते त्या अभियंत्यांना त्या ठिकाणी बोलवलं होतं, चौकशी केली, पण त्याच्यामधून काय त्यांच्यावरती कारवाई झाली काय नाही हे अद्यापपर्यंत आम्हाला लेखी कळवलेलं नाही आहे। म्हणून आम्ही पत्रव्यवहार सुरूच ठेवला आणि त्याच्यानंतर शेवटी नाईलाजाने पुन्हा आम्हाला या ठिकाणी उपोषणाला बसण्याची वेळ आलेली आहे। आणि आता जोपर्यंत या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांवरती त्या ठेकेदारावरती कायदेशीर कारवाई होत नाही, त्यांना ब्लॅकलिस्ट केलं जात नाही, गुन्हा दाखल केला जात नाही, निलंबन होत नाही, तोपर्यंत आम्ही या ठिकाणून अजिबात हलणार नाही, ही आमची शेवटची भूमिका आहे। आणि या संबंधित ज्या काही पत्रव्यवहार आहेत, पोलीस स्टेशन, इतर आमचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष, माननीय मुख्यमंत्री यांनाही आम्ही पत्र दिलेलं आहे की अहवाल सादर करा तुम्ही मुख्यमंत्र्यांना म्हणून। पण मुख्यमंत्र्यांच्या पत्रांनाही त्यांनी किंवा या प्रशासनाने फाट्यावर मारलेलं आहे, कचऱ्याच्या टोपलीत टाकलेलं आहे। हे माजर प्रशासन आहे, यांना धडा शिकवण्यासाठी आम्हाला उपोषणाची वेळ आलेली आहे। आणि जोपर्यंत उपोषण आम्ही त्यांच्यावरती कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण आम्ही इथून सोडणार नाही आहे। आणि या संदर्भामध्ये आम्ही माहिती अधिकारांतर्गत प्रशासनाकडे माहिती मागितली होती की तुम्ही याविषयी किती अधिकाऱ्यांवरती कारवाई केलेली आहे आणि या ठिकाणी जे आम्हाला सुनील पवारांनी जो पत्र दिलं होतं त्याचं मिनिट्स ऑफ रेकॉर्ड मागितलं होतं, पण ते मिनिट्स ऑफ रेकॉर्ड पण त्यांच्याकडे उपलब्ध नाही आहे आणि कुठल्या अधिकाऱ्यांवर काय चौकशी केलेली तेही नाही आहे। माहिती अधिकाऱ्यांमधून माझ्याकडे पत्र आहे, ते तुम्ही पाहू शकता आणि ते आम्ही सर्क्युलेट केलेलं आहे सोशल माध्यममधून, ग्रुप्समधून, फेसबुकमधून, सर्व ठिकाणी आम्ही सर्वांपर्यंत पोहोचवलेलं आहे। आता जो काही निर्णय होईल ते माननीय आयुक्तांना घ्यायचा आहे, माननीय मुख्यमंत्र्यांना घ्यायचा आहे। धन्यवाद।